वलप येथील बालाजी रेसिडेन्सीमधील एका फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 4.25 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. कामानिमित्त कुटुंब बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी संधी साधून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरी झालेल्या कुटुंबाला माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर यांनी सांत्वनपर भेट देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला. संबंधित पोलीस व प्रशासन विभागाकडे पाठपुरावा करून या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. आपलं नाव काय? सागर घनश्याम शिर्के. मी बालाजी सोसायटी बालाजी रेसिडेन्सी हे दुटणेमध्ये राहतो. आमच्या इथे 1 फेब्रुवारीच्या रात्री माझ्या रूममध्ये 1B102 मध्ये चोरी झाली आहे. तसेच आमच्या फ्लोअरवरती आणि सेकंड फ्लोअरलाही चोरी झाली होती. तर आमची मेहनतीची कमाई होती सगळी सोने चांदीची, ती सगळी चोरून घेऊन गेले चोरांनी. तर ती लवकरात लवकर मिळावी याची आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. या आधी या सोसायटीमध्ये अशा घटना घडल्या आहेत का? नाही, या अगोदर असं कधी झालं नव्हतं. ही घटनाची पहिल्यांदा फर्स्ट टाइम आहे. हो. या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला तक्रार केली? तालुका पोलीस स्टेशनला आम्ही FIR वगैरे हे केलं आहे, रजिस्टर केलं आहे तिकडे. आणि त्यांची जी टीम आहे त्यांची CCTV वाल्याची, ती कालपासून कार्यरत आहे इथे आपल्या एरियामध्ये आणि त्यांची चौकशी चालू आहे. आपल्याला संशय कोणावर असं काय? संशय असा सध्या तरी कोणाला असा आमचं कधी निदर्शनात आलं नाही अजून. काय तसं काही नाही संशय वगैरे. मी स्वतः ह्या परिसरात राहतोय आणि या परिसराची पूर्ण कल्पना माझ्याकडे आहे. इथले सर्व रहिवासी हे कधीही कुठलाही समस्या त्यांच्याकडे असेल, काहीही असलं तर ते माझ्याकडे येत असतात. 8 वर्षापासून या सोसायटीचे इथे हे डेव्हलपमेंट झालेलं आहे, पण 8 वर्षापासून कधीही असा प्रकार इकडे घडला नाही. पण हे आमचे जवळचे रहिवासी आहेत, शिर्के भाऊ आहेत, ते ताई आहेत, यांच्या कुटुंबावर हा जो आता प्रसंग आलेला आहे, यांच्यामध्ये यांची पूर्ण जी त्यांची मेहनतीची कमाई आहे ती पूर्ण कमाई याच्यामध्ये गेलेली आहे. पोलीस प्रशासनाला सुद्धा आम्ही या गोष्टी त्यांनी सुद्धा FIR केली. आम्ही सुद्धा बोललेलं सिनियर साहेब गजानन घाडगे साहेबांशी बोलले, जे आता इन्व्हेस्टिगेशन करतात. हर्षद राजपूत साहेब क्राईमचे, त्यांच्याशी सुद्धा मी बोललो. त्यांचंही सुद्धा चांगलं काम त्यांच्या पद्धतीने चाललेलं आहे. त्यांना मी कालच बोललो का जेवढं तुम्हाला आमच्याकडून सहकार्य पाहिजे ते सहकार्य आम्ही तुम्हाला देऊ. त्यांनी माझे इथले सुद्धा कॅमेरे चेक केले. पण ह्या कुटुंबावर जो आलेला प्रसंग आहे, हा प्रसंग लवकरात लवकर हे करून त्यांचं जे पण काय मौल्यवान वस्तू असतील, त्यांचं काही जे पैसा अडका असेल, तो गेलेला असेल, तो लवकरात लवकर त्यांना मिळावा. त्याच्यासाठी तुम्हाला जी पण आमच्याकडून लागणारी मदत असेल, सोसायटीकडून लागणारी मदत असेल, मी त्यांना बोलेल आणि ती तुम्हाला आम्ही पुरवू. पण तुम्हाला जेवढ्या जास्तीत जास्त अजून टीम वाढवता येईल तेवढी वाढवा. मी आमदार साहेबांशीही बोललो, मी देशेकर साहेबांशी बोललो, प्रकाश टैरे साहेबांशी बोललो, अरुण शेठ भगत साहेबांशी सुद्धा या प्रकरणाबद्दल बोललो. तेही वर बोललेले आहेत आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर ते चोर कसे सापडतील असा आमचा प्रयत्न असेल आणि या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. या वल्लभ परिसरामध्ये सध्या जी घटना घडलेली आहे, अशा घटना या अगोदर घडलेल्या आहेत का? प्रथमच या वल्लभ भागामध्ये अशी घटना घडलेली आहे? या अगोदर अशी घटना साहेब कुठलीच घडली नाही. प्रथमच ही घटना अशी घडते आणि या परिसरात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण मला खूपच फोन आले सोसायटीमधून, आजूबाजूमधून, का काहीतरी झालं पाहिजे, याच्यावर काहीतरी म्हणजे निर्णय लागलाच पाहिजे. तर मी पोलिसांशी पण प्रत्येक वेळेला बोललो, अशी घटना कधीच घडली नाही, फर्स्ट टाइम घडलेली आहे. पण ज्यांनी पण कोणी ही घटना केली ते 100% भेटले पाहिजेत आणि या परिवाराला न्याय भेटला पाहिजे. पुढे सुरक्षेच्या दृष्टीने आपण कोणती पावलं उचलणार आहात, म्हणजे अशी घटना परत होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घेणार आहात? मी कालच प्रत्येक सोसायटीला भेटलो आणि त्या सोसायटीवाल्यांना, प्रत्येक त्यांची कमिटी असेल त्यांना बोललो तर तुमचे जेवढे पण CCTV कॅमेरे बंद असतील ते पूर्ण चालू करा, ते ऍक्टिव्ह करा आणि कुठे कुठे जेवढं तुम्हाला प्रशासनाला पण सहकार्य करता येईल तेवढं करा. आणि याच्या पुढेही ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायत सदस्य आहेत आमचे, त्यांच्या मार्फत जिकडे ग्रामपंचायत मार्फत सुद्धा CCTV लावता येतील ते लावण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.